हो तुम्हाला पण वाढू का जेवायला? हो बरोबर. मला संध्याकाळचं किचनमध्ये काम करायचं म्हटलं की नाही जाम कंटाळा येते, म्हणून म्हटलं की नाही आज ठरवलं आपल्या कोल्हापूरचा मस्तपैकी भन्नाट असा झणझणीत झुणका भाकरचा बेत करायचा. म्हणून पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा तर म्हटलं एकाच तव्यामध्ये सगळं करायचं म्हणजे भांड्यांचं पण वैताग नाही, म्हणून पटापटा भाकरी करून घेतल्या सगळ्या. भात काय मी आवरून घेतला होता, आमटी सकाळची शिल्लक होती त्यामुळे की नाही आमच्यात कसं दूध साय दही वगैरे खातात त्यामुळे आमटी जास्त खपत नाही. आणि भाकरी केली की नाही तरी ओट्यावर असं पांढरं पांढरं पीठ पडतेच आणि त्यावर बाकीचं काहीतरी करायचं म्हटलं की नको वाटते. त्यामुळे पहिल्यांदा पाणी मारून कापडानं पुसून घेतलं, भाकरीच्या तव्यामध्ये तेल टाकलं, पापड्या तर तळलेल्या पाहिजे झुणक्यासंग. त्याच तेलामध्ये मस्तपैकी 2-3 मिरच्या पण फ्राय करून घेतल्या, कारण झुणका म्हटलं की हे सगळं पाहिजे. आणि तेल काढून ठेवलं, जेवढं झुणक्यासाठी तेल पाहिजे तेवढंच घातलं आणि मस्तपैकी झुणका तव्यातला गरगटला. मग काय लगेचच तनूला आणि तनूच्या बाबांना वाढून घेतलं भाकरी, झुणका, पापड, हिरव्या मिरच्या आणि मस्त आंब्याचं आंबटगोड लोणचं होतं. जेवण झाल्यानंतर भांडी पटापट आवरून घेतली, कारण बसले की कंटाळा येते. त्यानंतर परत एकदा ओटा सगळा धुवून घेतला. अशा पद्धतीनं माझे आजचं संध्याकाळचं रुटीन होतं. तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की